हाय फ्रेंड्स, स्वाती इझी रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण नान रोटीचा प्रकार बघणार आहे आणि तो म्हणजे नान। तर मग जाऊया आपल्या किचनकडे आणि सुरू करूया आपली आजची रेसिपी। नानसाठी आपल्याला लागणार आहे हे 3 वाटी मैदा आहे, अर्धा वाटी दही आहे, 1 पळी चमचा तेल घेतले मी, सोडा आहे 1 चमचाभर, मीठ आहे चवीनुसार आणि साखर। आपण बाउलमध्ये जो 3 वाटी मैदा घेतला होता तो घालून घेऊया। मैदा घातल्यानंतर मध्ये थोडासा असा गॅप करून घ्यायचे, मग बाकीचे जे आपण इन्ग्रेडियंट्स घालणार आहे ते आपण त्याच्यात घालून घ्यायचे। हे अर्धा वाटी दही घेऊया, पाव वाटी तेल आहे, मीठ चवीनुसार, एक चमचाभर इतपत साखर घेतली आहे मी आणि 1 चमचा सोडा। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करत करत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि मळताना आपल्याला कोमट पाणी घ्यायचे। जर थंडीचे दिवस असतील तर कोमट पाण्यात मळायचे आणि नॉर्मल दिवशी आपण साधं पाणी घेऊन मळलं तरी चालेल। ह्याला थोडं थोडं पाणी टाकत मळून घ्यायचे, मळायचे। तुम्ही बघू शकता पीठ दाबल्यानंतर ना असं वरती येतं ते परत नंतर ना हे अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचे आणि हे पीठ आपल्याला 3 तास तरी भिजत ठेवायचे, गरम जागी ठेवायचं म्हणजे मग ते चांगलं फुलतं पीठ। ह्याच्यावर आपण आता एक सुती कपडा झाकूया आणि झाकून एक 3 तास भिजत ठेवूया गरम जागी, म्हणजे मग ते पीठ फुलून येईल। हे पीठ मी मळून 3 तास झालेत, आता आपण त्याला उघडून बघूया। हे मस्त फुललं असेल पीठ, तुम्ही बघू शकता मस्त व्यवस्थित फुललं आहे ते पीठ। याला मी व्यवस्थित मळून घेतलंय, आता आपण ह्याची नान बनवायला घेऊया। मी साधारण एवढा गोळा घेतलाय, त्याला थोडासा मैदा लावून घेतलाय, आता आपण लाटून घेऊया। गोल व्यवस्थित छान लाटून घ्यायचे आपल्याला ते। मी तवा तापायला ठेवलाय, आपण आता हे जे नान आपण लाटून घेतलं होतं त्याच्यावर थोडंसं पाणी लावून घेऊया। जी आपली पाण्याची साईड आहे ती आपल्याला तव्यावरती टाकायची आहे, म्हणजे मग त्याच्यावरती बबल्स छान येतील आणि फुगेल। हे तुम्ही बघू शकता मस्त याला बबल्स आलेत। आता आपण ह्याला गॅसवरती व्यवस्थित भाजून घेऊया। मस्त शेकली जाते ती गॅसवरती नान। हे आपली नान तयार झाली आहे, आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। हे आपली मस्त नान तयार झाली आहे, नक्की करून बघा। त्याच्यावरती गरम गरम ह्याच्यावरती बटर सोडा आणि पनीरच्या भाजीसोबत किंवा मिक्स भाजीसोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता।
करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.